लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की खरं तर प्रेक्षकांनो किती ताणलाय बघा ना. चक्क तब्बल 12 तास लेट एपिसोड दिलेला आहे त्यांनी. सकाळी 6चे एपिसोड चक्क आज संध्याकाळी 7 वाजता दिलेले आहेत. पण असो, आपण आपला एपिसोड मस्त असा एन्जॉय करूयात. तर आता आपण पाहतो की इकडे जो काही पार्थ आहे त्याला मात्र रम्या आणि वसूवरती फार संशय आलेला असतो. संशय म्हणण्यापेक्षा त्याची पूर्ण खात्रीच असते की हे सगळं काही जे कटकारस्थान आहे किंवा 16 डिसेंबरच्या रात्री इकडे जीवा आणि काव्याचे जे काही त्या स्मार्ट बोर्डवरती जे फोटो प्ले झाले ते फक्त आणि फक्त इथे रम्या आणि वसूमुळेच झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला समजल्या असतात आणि त्यामुळेच तो कानउघडणी करत असतो. तो म्हणत असतो, खरं तर तुम्हाला थोडं जरी काही वाटलेलं असतं तर तुम्ही कोणाशी तरी म्हणजे चांगलं वाईट ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बोललेल्या नाही येतं. त्यामुळे आमच्या इथे दुःखाला म्हणजे आमच्या आनंदाला तुम्ही आग लावून त्या आगीवर स्वतःची पोळी भाजण्याचं बरोबर केलेलं आहे असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ तू उगाचच तुझ्या मनाने काही एक बोलू नकोस. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी माझ्या मनाने काही एक बोलत नाही. आता जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी मी जाऊन पोहोचत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं म्हटल्यानंतर आता तो तिथून निघून जातो. इकडे मात्र आता रम्या आणि वसूमध्ये जरा थोडासा वाद होत असतो. इकडे रम्या म्हणत असते, आई तुला काय गरज होती उगाचच ते सगळं काही त्या सगळ्या गोष्टींची कबुली द्यायची. म्हणजे तू अशी का बोललीस की इकडे आम्हीच त्या फेक आयडीवरून कमेंट केलेल्या आहेत. तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या वेडी आहेस का तू? हे बघ कधीतरी एखाद्या गोष्टीची कबुली दिली तर त्याने काही फार फरक पडत नाही आणि एक नाही तर अशा 100 आयडी आपण काढू आणि सगळं काही व्यवस्थित करू. त्यावर रम्या म्हणत असते, आई तू बघितलंस ना पार्थ आता कसा बोलला, कुठल्या आणि कशा टोकापर्यंत जाऊन पोहोचला. काय करायचं मला काहीच कळत नाही ग आई असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ रम्या तू अजिबात काळजी करू नकोस. तुला आता त्यांच्या गुडबुकमध्ये राहायला पाहिजे. हे बघ बाळा, पण आई मला पार्थ हवाय ग. मला आता कुठेतरी जाऊन पार्थ माझ्या बाजूने थोडासा होत होता, बोलत होता, तर हे आता मध्ये काय झालंय? हे बघ मी काय सांगते ते नीट ऐक. आता काव्या कशी त्या पार्थसोबत चांगलं वागण्याचं, त्याचसोबत इतर मानिनी आशाबरोबर चांगलं वागण्याचं राहण्याचा प्रयत्न करते, तू सुद्धा अगदी तिच्यासोबत तसंच राहा आणि सगळ्यांची मनं जिंक. तेव्हा मात्र रम्या इथे डायनिंग टेबलवरचं सगळं काही फेकून देण्याचं काम करते, कारण तिला रागच तेवढा आलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आपली फिसकरलेली मांजर इथे गेस्ट रूममध्ये असते आणि गेस्ट रूममध्ये असताना आता तिला इकडे पार्थला इम्प्रेस करायचं असतं आणि त्याचमुळे तिने सुंदर अशी कपाटामधली एक साडी काढलेली असते आणि ती साडी नेसून स्वतःचे केस हे व्यवस्थित सेट करत असते. खूपच कमाल अशी काव्या ह्या साडीमध्ये दिसत असते, कारण तिला आता पार्थसमोर जायचं असतं आणि पार्थला इम्प्रेस करायचं असतं. बाजूलाच इथे जो काही बोका आहे तो बोका ठेवलेला असतो आणि बोका तिच्याकडे पाहतच असतो. आता मात्र तो बोका खाली पडतो आणि तेव्हा काव्या तयार होत असते. आता खाली पडलेल्या बोक्याला ती हातामध्ये घेते आणि म्हणत असते, काय रे बगुड्या, तू सुद्धा मला पाहून खाली पडलास का? तुला खरं सांगू का बोक्या, इथे देशमुखांच्या बोक्याची सुद्धा मला पाहून अशीच सेम अवस्था होणार आहे. इथे देशमुखाचा बोकासुद्धा असाच खाली पडणार आहे बघ. आता पार्थ देशमुख तुम्ही तयार राहा. आता ही काव्या 2.0 तुमची विकेट पाडणारच आहे. ती तयार झालेली आहे. समजलं तुला? काही जरी झालं तरीसुद्धा मी माझ्या बोक्याला मिळूनच राहणार असं आता इथे काव्या म्हणत असते आणि त्याच बोक्याला आता मिठीत घेत असते. तो बोका खूपच क्यूट असतो. त्या बोक्याला मस्त पार्थसारखाच तिने इथे चष्मा घातलेला असतो. आता काव्या 2.0 तर तयार झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता धनंजय नाश्ता करत असतात आणि शारदा त्यांच्या बाजूला असते. तेवढ्यात धनंजयला ऑफिसमधून फोन आलेला असतो. तेव्हा धनंजय म्हणतात, हां बोला ना साने, काय झालेलं आहे? तेव्हा तिकडून आवाज येतो, अहो साहेब, आपल्या कंपनीच्या जे काही ऑफिशियल अकाउंट आहे त्या अकाउंटवर एक व्हिडिओ आला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचं घर दिसत आहे. काय सांगताय? हे कसं शक्य आहे? तेव्हाच तिकडून आवाज येतो, हो मी बोलतोय ते खरं आहे. तेव्हा धनंजय म्हणतात, बरं मी चेक करतो. आता इकडे शारदा म्हणत असते, काय हो कसल्या व्हिडिओबद्दल बोलताय तुम्ही? नाश्ता करून घ्या बरं. उगाचच तुम्ही असंच जाल परत, म्हणजे नाश्ता वगैरे काहीच करणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका बरं. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे धनंजय म्हणत असतात, नाही एक मिनिट, मला हा व्हिडिओ कसला आहे ते बघू दे, कारण सोशल मीडियाच्या आपल्या अकाउंटवर हा व्हिडिओ आला आहे म्हटल्यावर तो कसला आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला पाहाव्या लागतील आणि
तेव्हा शारदा म्हणत असते, तुम्ही असं नका बरं करू, मला एकदा बघू द्या तो व्हिडिओ कसला आहे तर. तेव्हा लगेच आता इकडे धनंजय म्हणत असतात, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या आपल्या घराच्या बाहेर आहे आणि मग तो व्हिडिओ कसला आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला नको का, असं आता धनंजय म्हणतात. तेव्हा लगेचच आता तो व्हिडिओ प्ले करतात आणि तो व्हिडिओ प्ले केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जीवा असतो आणि जीवाने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो, म्हणजे शूट केलेला असतो आणि मध्येच इकडे हे जे काही मोहितेंचा हाऊस आहे ते दिसत असतं. तेव्हा आता धनंजय फार चिडतात आणि म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं काही शारदा, हे सगळं कोण करते, कशामुळे करते आणि त्याचबरोबर हे सगळे नंदिनीला माहिती आहे का. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, नंदिनीने पार्थला कॉल केलेला असतो आणि नंदिनीने पार्थला कॉल केल्यानंतर इकडे ती म्हणत असते, हे बघा पार्थ, तुम्ही कसे आहात, बरे आहात ना, कव्या पोहोचली ना व्यवस्थित. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो, हो आल्यात ना वाजत गाजत. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा पार्थ, प्लीज असं बोलू नका, आता माझी बहीण आहे म्हटल्यावर तिची काळजी तर मला वाटणारच ना, तिची विचारपूस तर मला करावीच लागणार ना. तेव्हा आता इथे पार्थ म्हणत असतो, हो तुमचं अगदी बरोबर आहे, त्यात माझं म्हणणं काहीच नाही आहे. मग नंदिनी म्हणत असते, पार्थ मी काय म्हणते ते ऐका ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हां बोला. खरं तर तुम्ही आता इकडे काव्याचा विचार करावं किंवा तुम्ही एक पाऊल पुढं टाकावं असं मला वाटतंय. तुम्हाला एक पाऊल पुढं टाकण्यासाठी काय हरकत आहे. म्हणजे बघा ना, काव्या तिथे आलेली आहे आणि त्याचमुळे मी हे सगळं बोलते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी मला माफ करा, पण ह्या गोष्टीमध्ये मात्र आपले विचार कधीच जुळू शकत नाही, सॉरी. तेव्हा आता पार्थ हे सगळं काही बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, हे बघा पार्थ, मी तुमच्यावर जबरदस्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करत नाही, पण तरीसुद्धा मला तुम्हाला काहीतरी सांगावंसं वाटतंय. पण इकडे आता लगेचच पार्थ म्हणत असतो, नंदिनी जेव्हा जेव्हा मी काव्याला समोर पाहतो तेव्हा तेव्हा मात्र मला 16 डिसेंबरची ती रात्र आठवते आणि ती रात्र आठवल्यानंतर पुन्हा आणखी स्वतःचाच राग यायला सुरुवात होतो. पण काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या 16 डिसेंबरच्या रात्री ते फोटो, ते व्हिडिओ, हे सगळं कसं आलं, काय आलं, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण शोध घेतलाच नाही आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण त्याने मात्र सत्य थोडी ना बदलणार आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, सत्य जरी बदलणार नसलं तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, म्हणजे फोटो कलेक्ट तरी ते पिहूने केले होते, त्याचं एडिटिंग मी स्वतः केलं होतं आणि तो स्वतः पेनड्राईव्हमध्ये सुद्धा मीच सेव्ह केलं होतं आणि पुन्हा एकदा चेकसुद्धा केलं होतं. मग एवढं सगळं होत असताना त्या पेनड्राईव्हमध्ये इथे ते फोटो आणि ते सगळं काही कसं आलं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टीचा डीपमध्ये शोध घ्यायचाच आहे, असं इथे आता पार्थ म्हणत असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा शोध तर आपल्याला इथे घ्यायलाच पाहिजे. आणि तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुमच्या कायम सोबत आहे. तेवढ्यातच आता इकडे धनंजयने नंदिनीला आवाज दिलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते, पार्थ आपण नंतर बोलू, बहुतेक बाबा मला आवाज देत आहेत, असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जो जीवा आहे तो मोहिते सदनच्या बाजूला असतो आणि मोहिते सदनच्या बाजूला असल्यानंतर तो आता पुन्हा एक व्लॉग शूट करत असतो. शूट करण्यापेक्षा खरं तर प्रेक्षकांनो, ह्याने फक्त आणि फक्त ती इथे प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली असते. आपण पाहतो की इथे आता जीवाने फ्रंट कॅमेरा ऑन केलेला असतो आणि फ्रंट कॅमेरा ऑन केल्यानंतर तो म्हणत असतो, हाय हॅलो नमस्कार, मी जीवा नंदिनी देशमुख. आत्ता मी इथे मोहिते सदनच्या समोर उभा आहे आणि तुम्हाला आज मी एका खास व्यक्तीशी ओळख करून देत आहे. आता ती खास व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला पाहायचंय का, तर हे बघा, ही माझी डार्लिंग, म्हणजेच ही खरंच माझी डार्लिंग आहे आणि इथेच मी हिच्यासोबतच राहतोय. हे बघा, आतमध्ये किचन आहे, बेडरूम आहे, त्याचबरोबर नंदिनीचे आणि माझे फोटो आहेत. आता मी इथे नंदिनीला मनवण्यासाठी आलो आहे आणि जेव्हा नंदिनी म्हणेल आणि त्याचबरोबर ती मनवल्यानंतर किंवा तिने मान्य केल्यानंतर ह्याच रिक्षामध्ये बसून मी तिला घरी घेऊन जाणार आहे. तेवढ्यातच धनंजय आलेले असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, हाय 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 हाय, बघा 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 बघा, नंदिनीचे बाबा म्हणजे माझे सासरी बुवा आलेले आहेत. तेव्हा धनंजय म्हणत असतात, जीवा जीवा काय चाललंय हे तुझं, जे चिडलेले असतात. तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो, एक मिनिट मी तुम्हाला एक हिंट देतो. त्याचं काय आहे ना, माझा इथे लाईव्ह शो सुरू आहे, म्हणजे इथे मी तुम्हाला एक हिंट देतो, माझे व्ह्यूअर्स सगळे तुम्हाला बघतायत, त्यामुळे त्यांना पटेल आणि ते छान छान कमेंट्स करतील, अशाच तुम्ही सगळ्या गोष्टी बोला.
म्हणत असतो. तर नमस्कार रसिक मायबाप प्रेक्षकांनो, आज माझे लाडके सासरे बुवा हे आज पहिल्यांदाच तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. मग ते आता काही ॲक्शन घेतात का रिॲक्शन देत आहेत हे आपण बघूयात, थेट त्यांनाच विचारूयात. तर आता धनंजय म्हणत असतात, बेसिकली तू जे काही करतोयस ना ते अजिबात योग्य नाहीये आणि त्याचबरोबर ते लीगली सुद्धा तू हे सगळं काही करत नाहीस. आणि तेव्हाच हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे शारदा आणि सोबतच नंदिनी सुद्धा हसू लागतात. जीवा म्हणत असतो, अच्छा, अहो लीगली सोडा हो, इमोशन्स बघा, इमोशन्स तुम्हा इमोशनली असं वाटत नाहीये का? तेव्हा जीवा म्हणत असतो, काय तुम्हाला मला मारावंसं वाटतंय का? खूप जास्त राग येतोय का माझा? पण सासरे बुवा असं अजिबात काही करू नका. तुम्ही जर मला मारलं हणलं तर काय होईल माहिती का? आता हल्ली हाणामारीचे व्हिडिओ मात्र फारच व्हायरल होत आहेत बरं का. आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, माझ्या इथे लाडक्या सासूबाई सुद्धा आहेत. तेव्हा इथे आता लगेचच जी काही आपली शारदा आहे ती हाय हॅलो करत असते. पण धनंजय मात्र तिला रागानेच तिथून घेऊन जातात. धनंजय आणि शारदा तर निघून जातात. पण इकडे नंदिनी म्हणत असते, काय चाललंय हे तुमचं जीवा? बंद करा. आज माझे आईवडील तुमच्या आईवडिलांच्या वयाचे आहेत तर तुम्ही त्यांची अशी मस्करी करताय का? तुमची हिंमत कशी झाली अशी मस्करी करण्याची? आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं मस्करी मी खरंच त्यांचा लाईव्ह वगैरे काहीच घेत नव्हतो किंवा माझा इथे व्हिडिओ वगैरे सुद्धा अजिबात होत नव्हता. मग तुम्हाला असं का वाटतंय? हे बघा असं काहीच नाहीये. तेव्हा नंदिनी हातामध्ये मोबाईल घेते आणि हातामध्ये मोबाईल घेतल्यानंतर ती तो सगळा काही मोबाईल चेक करत असते की खरंच ह्याने लाईव्ह घेतला आहे का किंवा नाही घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी ती इथे चेक करते आणि हे सगळं काही चेक केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नाही, इथे जो काही जीवा आहे त्या जीवाने मात्र इथे लाईव्ह वगैरे काहीही घेतलेलं नाहीये. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, काय ग नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तुझा माझ्यावर खरंच विश्वास नाहीये का? म्हणजे तू असा अविश्वास दाखवणार आहेस का? तेव्हा आता लगेच नंदिनी म्हणत असते, सिरियसली तुम्ही विश्वासाच्या भाषा करताय? तुम्हाला असं वाटतं का की इकडे खरंच मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो नंदिनी, मला खरंच असं वाटतंय की तू माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजेस. हे बघ, मी असं काही एक चुकीचं वागत नाहीये. तेव्हा मात्र इकडे आता नंदिनी त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणत असते, बास करा हे. आत्ताच्या आत्ता हे सगळं काही बंद करा. आत्ताच्या आत्ता हे सगळं काही बास करा. आणि तुम्हाला हे सगळं करून नेमकं काय सिद्ध करायचं आहे? तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी असं काय करतेस? मला तुला माझ्या स्वतःच्या घरी घेऊन जायचंय, आपल्या घरी घेऊन जायचंय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, त्या 16 डिसेंबरच्या रात्री झालेल्या त्रासामुळे किती त्रास झालाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजत नाहीयेत का? तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, हो माहिती ना, त्या 16 डिसेंबरच्या रात्री आपण दोघेही खूप जास्त रडलोय. पण त्यानंतर शहाण्या बाळासारखं सावरलोय सुद्धा. हे लोकांना दिसलं नाहीये का? मग हे सुद्धा दिसायला हवं की नाही? असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये, पण प्लीज आत्ता हे थांबवा. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, तू जेव्हा तिथून आलीस ना निघून, तेव्हा मात्र माझं काळीज कोणीतरी माझ्याकडून घेऊन गेलंय असं वाटत होतं ग मला. पण तू आत्ता का अशी वागतेस? सोड ना यार, हा सगळा राग रुसवा हे सगळं काही दे सोडून. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे सगळं तुम्हाला वाटतं का एवढं सोपं आहे? त्या दिवशी मला आणि माझ्या बाबांना किती त्रास झालाय हे तुम्हाला नाही दिसत आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं हो, पण मी शहाण्या बाळासारखं सावरतोय ना तुला. आणि त्याचबरोबर मान्य आहे चूक झाली, मान्य आहे तुझ्या सोबत काही शेअर नाही केलं, पण तू सुद्धा माझा रागराग नाही करत आहे. तुला सुद्धा माझी काळजी वाटतेच आहे ना नंदिनी. जर काळजी वाटत नसती तर काल रात्री तू माझ्याकरिता वरण भात पाठवला नसतास नंदिनी. अरे यार सोड ना नंदिनी, आणखी किती रागवणार आहेस? किती चिडणार आहेस? किती तुझा मी रुसवा काढू? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा, माझा राग रुसवा काढायची काही गरज नाही. आत्ताच्या आत्ता हा सगळा काही तुमचा बाजार भरा आणि इथून निघून जा. तेव्हा जीवा म्हणत असतो, ते सोडून काहीही बोल, ते तर शक्यच नाही. जोपर्यंत तू माझ्यासोबत येणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी मात्र त्याच्याकडे न बघताच तिथून जायला लागलेली असते. कारण नंदिनीला त्याची किती काळजी आहे या सगळ्या गोष्टी आता इथे त्याला दिसून आलेल्या असतात. आणि त्याचमुळे तो आता म्हणत असतो, हॅशटॅग जीवांदिनी. काही जरी झालं तरीसुद्धा हॅशटॅग लग्नासाठी काही पण.
होऊन जाऊ दे. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. धनंजय मात्र आता खोलीमध्ये आलेले असतात. पण प्रेक्षकांनो, धनंजय आता खोलीमध्ये येतात खरं खूपच तावातावाने बरं का. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी काही इथे आता शारदा आहे ना, शारदा फारच कानउघडणी करते बरं का धनंजयची. एकही शब्द आणि एकही अक्षर मात्र आता इकडे ती धनंजयचं कसलंच खपवून घेत नाही. किंवा लाईव्ह घेतो आणि सगळ्यांसमोर इथे मला बदनाम करतो. कमी दिंडोडे काढले आहेत का अगोदरच माझे. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, काय काय ढिंडोडे काढले आहेत नेमके, जरा मला तरी कळू द्या. तेव्हा आता लगेचच इकडे धनंजय म्हणत असतो, हो त्या दिवशीच्या त्या 16 डिसेंबरच्या रात्री तू तिथे नव्हती ना, त्यामुळे तुला त्या सगळ्या गोष्टी कशा आणि काय समजणार आहेत. तेव्हा मात्र शारदा म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करते ना, सांगा ना नेमके कसले आणि काय ढिंडोडे काढले आहेत माझ्या जावयाने. तेव्हा मात्र इथे धनंजय म्हणतात, गोष्ट सांगू का, त्या काव्यासाठी आणि जीवासाठी त्यांना खुश करण्यासाठी इथे देशमुखांच्या घरी एक जंगी पार्टी ठेवली होती. सगळ्यांचे बाईट्स इथे कलेक्ट केले होते आणि त्यांना खुश करण्यासाठी हा सगळा काही तामझाम केला होता. पण तेव्हा मात्र काय समोर आलं तुला माहिती का. आणि तेव्हा लगेच आता इकडे धनंजयला तो क्षण आठवतो. इकडे सगळेजण लाईट्स ऑफ करा म्हणत असतात आणि समोरच्या त्या प्रोजेक्टवर आलेले ते काव्या आणि त्यासोबत ते जीवाचे चित्र आणि त्यामुळे मात्र सगळ्यांना तो धक्का बसलेला. तेव्हा हे सगळं काही आता इकडे ते सगळेजण सांगत असतात. पण तेव्हा शारदा म्हणत असते, वा धनंजय म्हणत असतात, ते सगळं काही बघितल्यानंतर अक्षरशः मला लाज वाटली. तेव्हा मात्र इथे आता शारदा म्हणत असते, लाज वाटली, तुम्हाला लाज वाटली. 2 प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं करून आपण दुसऱ्याच 2 मुलामुलींशी लग्न करायला लावलं, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली. समोर आले ते स्वीकारायला लावलं आपण त्यांना, तेव्हा स्वतःची लाज नाही वाटली तुम्हाला. आणि काव्याने आपला भूतकाळ विसरून हातामध्ये आलेल्या जोडीदारांचा हात त्यांनी हातामध्ये घेतला आणि ते विसरून ते पुढे जायला निघाले. तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची लाज नाही का वाटली. वा शारदा म्हणत असते, लग्नात जे काही घडलं ना, त्या सगळ्या गोष्टींची उजळणी करा. धनंजय दीनानाथ मोहिते असं म्हटल्यानंतर आता मात्र धनंजय फारच रागाने इकडे आता शारदाकडे पाहत असतात. हो, लग्न करून काव्या गप्प बसली आणि गप्प बसून तिने आपली इज्जत वाचवली. अहो, त्या लग्न मंडपामध्ये उलट जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून आपली इज्जत वाचवली, आपल्या पोरीसोबत लग्न केलं. त्यानंतर कितीतरी वेळा सुद्धा इथे जीवाने नंदिनीचा जीवसुद्धा वाचवलाय. ह्या सगळ्या गोष्टी विसरल्यात का तुम्ही. एकदा दोनदा जीवाने नंदिनीला वाचवलं, पण त्यानंतर रोज मरत मरत जगावं अशी व्यवस्था करून ठेवली त्या जीवाने नंदिनीसाठी. नंदिनी म्हणत असते, आई बाबा तुम्ही का भांडताय, प्लीज शांत हो ना, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का भांडताय. तेव्हा शारदा म्हणत असते, नंदिनी तू गप्प बस ग. अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही असं करताय. हे बघा जीवा एवढं सगळं काही करतोय, संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, नंदिनीला मनवण्यासाठी प्रयत्न करतोय, ते तुम्हाला दिसत नाहीयेत. तेव्हा मात्र इथे आता धनंजय म्हणत असतात, तो प्रयत्न करतोय, कसले प्रयत्न करतोय तो. अगं 4 चौघामध्ये इथे माझ्या घरासमोर राहतोय, माझ्या मुलीला चर्चेचा विषय बनवतोय. मला तर असं वाटतंय की हे सगळं आणि सगळं तो फक्त आणि फक्त इथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या मुलीचा तो वापर करून घेतोय. असं धनंजय म्हटल्यानंतर आता मात्र शारदाला फारच राग आलेला असतो. शारदा रागानेच आता त्याच्याकडे पाहत असते. तर नंदिनीला सुद्धा आता प्रश्नच पडलेला असतो की धनंजय खरंच असं कसं म्हणू शकतात, कारण जीवा असा मुलगा नाहीच आहे मुळात. आता नंदिनीला इथे खूपच वाईट वाटलेलं असतं. तेव्हा धनंजय म्हणत असतात, त्यामुळे हा असला जो काही बाजार मांडलाय माझ्या नंदिनीला मिळवण्याचा, तो मात्र मी इथे कधीच सफल होऊ देणार नाही. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की शारदा नंदिनीला समजावते आणि म्हणत असते, अगं नंदिनी काय करतेस तू हे, अगं तू जीवांच्या प्रेमात पडलेली आहेस. तू जर आधीची नंदिनी असतीस ना, तर तू हे सगळं कधीच सोडून मूव्ह ऑन झाली असतीस. पण तू ते सगळं काही सोडत नाहीस, तर तू त्यांच्या प्रेमात पडलेली आहेस. 21 दिवसामध्ये जे काही जीवांनी व्रत घेतलं आहे तुला मिळवण्याचं, ते व्रत मात्र ते पूर्ण करणार, हे मात्र तेवढंच जास्त खरं आहे. असं आता इकडे शारदा नंदिनीला म्हणत असते. तेव्हा नंदिनी सगळं काही ऐकत असते. खरंच नंदिनी जीवाच्या प्रेमात पडली, त्यामुळे फक्त हे गपगुमानं ती ऐकून घेत असते. पण नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींची कधी उपरती येईल. आणि त्याचबरोबर शारदाने हे सगळं काही नंदिनीला सांगितल्यानंतर तरी धनंजय थोडेसे मऊ होतील का, नरम पडतील का. पण प्रेक्षकांनो, शेवटी धनंजयचा इगो खरंच किती राग आहे तो बघा ना. इकडे जावई एवढा प्रयत्न करतोय, पण तरीसुद्धा
एक तुसुकभर सुद्धा त्या जावयाची मया येत नाही. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय योगा करत असतात आणि तेव्हाच आता जीवा त्यांच्या बाजूला येऊन बसतो आणि जीवासुद्धा ओम म्हणायला लागतो. आता धनंजय त्याच्याकडे पाहतात तर जीवासुद्धा एक डोळा उघडूनच धनंजयकडे पाहत असतात. आता धनंजय पाहिल्यानंतर पुन्हा ते त्यांचं कंटिन्यू सुरू करतात. आता कंटिन्यू सुरू केल्यानंतर पुन्हा ते म्हणत असतात, तू तू काय करतोयस इथे? तेव्हा जीवा म्हणत असतो, तू नाही ओम म्हणा. तेव्हा लगेच धनंजय ओम म्हणायला सुरुवात करतात. आता पुन्हा ओम म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की माझ्या बाजूला तर जीवा बसलाय. तेव्हा ते त्याच्याकडे पाहतात आणि म्हणत असतात, तेच तर विचारतोय मी इथे, तू इथे काय करतोयस माझ्या बाजूला बसून? तेव्हा जीवा मात्र त्यांच्याकडे पाहतच असतो. तर आता प्रेक्षकांनो, पुन्हा ह्या सासऱ्याचे आणि त्याचबरोबर जावयाची भांडणं कशी रंगतील हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.